सर, माझं नाव अजय यावले. मी अमरावतीमध्ये गेल्या 10 वर्षापासून क्लास घेतो म्हणजे मास्तर आहे असं नाही, मी एक विद्यार्थी पण आहे. सर, जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी ज्या 19 दिवसापासून जे आंदोलन सुरू होतं, हे आंदोलन कशासाठी आहे हे सगळ्या देशाला माहीत आहे. जंतर मंतरवर अभिजित दिक्मे सर आणि आपले सोनम वांगचुक सर यांची मागणी काय हो? यांची मागणी होती फक्त शिक्षण व्यवस्था बदलली पाहिजे म्हणजे काय, तर जो नीटचा पेपर फुटला आणि जे बाकीचे पेपर फुटत आहे ते पेपर कुठं लीक झाले पाहिजे नाही, याबद्दल आमची मागणी होती. पण झालं काय सर, काही लोक राम रक्षा करू राहिले आणि काही लोक हनुमान चालिसा करू राहिले. मला एक गोष्ट यांना प्रामुख्याने सांगायची आहे की जेवढी तत्परता तुम्ही या रामासाठी आणि श्री हनुमानासाठी दाखवली, तेवढीच तत्परता जर तुम्ही विद्यार्थ्यांसाठी दाखवली असती तर खूप बरं झालं असतं. खरं सांगा राजो, श्रीरामाले आणि श्री हनुमानाले खरंच आपली गरज आहे का हो? गरज तुम्हाला यायची, कारण तुम्ही याच्यावर राजकारण करून राहिले. मी एक गोष्ट विद्यार्थ्याच्या वतीने प्रामुख्याने सांगतो, चुकून जर त्याचा दांडू उठला ना, लय खराब होईल. तुम्ही ज्या पिढीसाठी एवढा अब्ज रुपये खरबो रुपये कमवून राहिले, ती पिढी तुमची कशी आहे तुम्ही विचार करा. अरे बा, हे एवढं सगळं कमवून तुम्हाला करायचं काय? शेवटी तुम्ही देश हा देशोधडीला लावत आहे, लक्षात घ्या. आणि जो विद्यार्थी आहे, खरे मुद्दे काय आपले? खरे मुद्दे आहे आपलं शिक्षण, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा गरिबी म्हणजे बेरोजगारी, बरोबर. आणि तिसरा मुद्दा शेतकरी महत्वाचा. हे तीनही मुद्दे सोडून तुम्ही फक्त देवाच्या नावावर राजकारण करून राहिले. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की हे सगळं बंद करा, कारण तुम्हाला पहिलेच श्री हनुमानानं श्रीरामानं दांडू दाखवला आहे. अजूनही सुधरा, अजूनही वेळ गेलेली नाही. तर मी तेच म्हणतो की याच्या मुलाबाळापेक्षा खुर्शीची प्रेम आहे. मी म्हणतो, आता काही लोकांनी म्हटलं सर मला की सर पहिल्या काळामध्ये पहिल्या सत्तेमध्येही पेपर लीक होत होते. बरोबर आहे, पहिल्या सत्तेत पेपर लीक होत होते, ते राजीनामे देत होते. पण आम्ही काय केलं विद्यार्थ्यांनी? आम्ही सत्तांतरण केलं, आम्ही तुम्हाला आणलं, म्हणजे आपल्याला आणलं. मग आता तुमच्या काळात जर पेपर लीक होत असेल तर मग आता आम्ही कोणाकडे पाहावं, हा एक मोठा मुद्दा विद्यार्थ्याकडे आहे. आणि यासाठी तिसरं काहीतरी घडत आहे, सगळ्यांना माहित आहे. तुम्ही पैशाच्या जोरावर, तुम्ही शक्तीच्या जोरावर आम्हाला बरखास्त करू शकता, आमचा आवाज दाबू शकता. पण लक्षात घ्या, एक दिवस असा येईल की मग तुम्हाला पडता वाट सुधारणार नाही. हे मी विद्यार्थ्याच्या वतीने सांगतो. आणि पुन्हा जोडून विनंती करतो की अजूनही सुधरा, वेळ गेलेली नाही. सगळ्यांनी एकत्र व्हा. विशेष मी पहिले सांगितलं की मी कोणत्या पक्षाचा नाही, आमचा एकच पक्ष आहे सर, ज्याचं विद्यार्थ्यावर लक्ष. विद्यार्थी हा एकमेव केंद्रबिंदू असला पाहिजे, कारण विद्यार्थ्याचा बाप हा शेतकरी आहे. शेतकरी आणि विद्यार्थी हे दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणून पहिले याच्यावर बोललं पाहिजे असं मला वाटतं. हो, बिलकुल सर, निघालं पाहिजे. आणि हे आंदोलन दडपण्याच्या साठीच या लोकांनी सोनम सरांसोबत जे केलं, एवढ्या मोठ्या शास्त्रज्ञासोबत जर हे होऊ शकते, तर मग सर सामान्य माणसाचा काय होईल, आपण याचा विचार केला पाहिजे. माझं नाव राज यादव आहे. मी गेल्या 2 ते 3 वर्षापासून अभ्यास करत आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की काल जे दिल्लीत घडलं ते नाही घडायला पाहिजे होतं. 19 विद्यार्थी गेले. जर आपला मुलगा, आपली मुलगी नीटचा अभ्यास करत असते आणि त्यांनी जर आत्महत्या वगैरे काही झाली असती तर आपल्याला समजलं असतं. तो माणूस जे पण करत आहे आपल्यासाठी करत आहे, बरोबर आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की काल जे घडलं सोनम सरसोबत, त्यांनी आम्ही डॉक्टर आहे, आम्ही चेकअपला चाललो असं म्हटलं आणि त्यांना उचलून डायरेक्ट घेऊन गेले. हे गोष्ट सरासर गलत आहे. हे गोष्ट नाही व्हायला पाहिजे होती आणि लक्ष देणार नाही. आपला देश आता फक्त हे राजनीतीवर रिअल राजनीती होत आहे. अमरावतीत म्हणा, महाराष्ट्रात म्हणा की भारतात म्हणा, रिअल राजनीती. माझं म्हणणं एवढं आहे, राम मंदिरातलं सोनं पैसे सगळं गेलं चोरी. आपले सगळे नाव समोर आहे. एक पण बीजेपीचा नेता असो, कोणी असो, कारवाई करा, त्याच्यावर मोर्चे काढा. एक पण बीजेपीच्या कोणत्याच पार्टीनं, या बीजेपीच्या कोणत्याच नेत्यानं रस्त्यावर उतरून हे असं म्हटलं नाही की हे चोरी हे केलं. तुम्ही हनुमान चालिसा म्हणा, सगळं बरोबर आहे. आम्ही हिंदू आहे, आमच्या घरात देव आहे. मी रामाचा भक्त आहे, हनुमानचा भक्त आहे, बरोबर. पण माझं म्हणणं एवढंच राहील की जे घडत आहे देशात हे पण पहा, सोनम सर काय करत आहेत हे पण पहा, आणि जे सोनं चोरी गेलं त्याच्यावर काही पहा की कोण आहे ते करणारे. एक पण बीजेपीचा नेता नाही करताय. हनुमान चालिसा म्हणता तुम्ही, हनुमान चालिसा म्हणा. हनुमानजीचं हेच म्हणणं आहे, काल हनुमान चालिसा म्हटल्या गेली. माझंही म्हणणं एवढंच आहे, हनुमान चालिसा म्हणा तुम्ही, पण त्या हनुमानजीचं म्हणणं आहे का? हनुमानजीचं म्हणणं एवढंच राहील की वो जो सोना चोरी गया वहां का उसको ढूंढो पहिले, मेरे पास हनुमान चालिसा पण बोलो. एवढंच म्हणणं राहील. काही हे पित्तू आहे सगळे,
हे छाई फेक, हे आता ते लेडीजनं छाई फेकली म्हणता. आता तिला काही माहीतच नाही. जर त्या ज्या लेडीजनं छाई फेकली तिचं जर लेकरू किंवा मुलगा कोणी पण असतं, त्या 19 विद्यार्थ्यांनी जी आत्महत्या झाली आहे त्यामध्ये जर त्या छाई फेकण्यावालीचा जर मुलगा किंवा मुलगीचा त्या बहिणीनं छाई फेकली नसती, तिले नीट परीक्षा काय आहे हे तिला सगळं समजून तिले काय असते बा, काहून आत्महत्या केली, कोणाचा मुलगा गेला, कोणाची मुलगी गेली, आज हे गोष्ट समजायला पाहिजे होती. तिनं छाई फेकायला नाही पाहिजे होती. पण दादा काय आहे, ती छाई फेकती काही करो, आपल्याला ते दुर्लक्ष करून तो माणूस आपल्यासाठी जो झडला 21 दिवस. आणखी आता अभिजित दिपके भाऊ ते आता ते बसले, ते आता आंदोलनाला बसले आहे. अभिजित दिपके भाऊ ठीक आहे, सोनम सरला ते काल घेऊन गेले, हे गोष्ट गलत आहे. आणि ज्या बाईनं छाई फेकली ते तिनं खूप गलत केलं. तिला आता समजून नाही, तिला नंतर कधी समजून की आपण चुकीचं केलं. आपल्या देशात काय चालू होतं, राजीनामा मागितला, राजीनामा देत नाही. आम्ही फक्त काय म्हणणं आहे आमचं की बा त्यांनी गलत केलं. जो आपला आहे धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री आहे, तुम्ही जे हे दिलं तुम्ही पारा, तुम्ही फक्त राजीनामा द्या. आमचे विद्यार्थ्यांचे जीव गेले, आमची आत्मा दुखवली. ज्याचा मुलगा ज्याची मुलगी गेली त्याला ते दुःख माहित आहे, बरोबर आहे. तर तेवढंच आमचं म्हणणं आहे, तुम्ही राजीनामा द्या. प्रकाश शिवणकर आहे. मी एमपीएससीची प्रिपरेशन करतो. आणि दिल्ली पोलिसांनी जे सोनम वांगचुक सरांना जे उचलून नेलं ते खरोखरच लोकशाहीच्या विरोधात आहे. आणि ते दिल्ली पोलिसांनी चुकीचं केलं. आणि या बाबतीत विद्यार्थ्यांनी त्यापासून काय हे घ्यावं तेच खरोखर लाजिरवाण्यास्पद आहे. आणि दिल्ली पोलीस यांनी कोणत्या कलमाखाली किंवा कोणत्या कायदेशीर याच्याखाली जे अटक केली आहे आणि जे दीपक भाऊ सरांवर जे शाई फेक केली आहे ते सुद्धा चुकीचं आहे. ते कोणत्या नियमाखाली कोणत्या याच्याखाली केलेलं आहे हे पण सरासर चुकीचंच आहे. म्हणून आत्ताच्या जे दीपक भाऊ सरांनी जे आंदोलन केलेलं आहे त्यांना सर्व विद्यार्थ्यांचा पाठिंबा आहे. आता यामागे तर असं म्हणावं लागेल की हे BJPचं जे सरकार आहे ते खरोखरच बोगस सरकार आहे. आणि यांना सर्व विद्यार्थ्यांचाच महाराष्ट्रातून त्यांना पाठिंबा नाहीच आहे. पण हे खूप बोगस करत आहे असंच म्हणावं लागेल यामधून. वा नक्की सर्व विद्यार्थ्यांचा त्यांना पाठिंबा आहेच. आणि आम्ही पण त्यांना पाठिंबा करू आणि इथून आम्ही दिल्लीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. माझं नाव सुमित भाऊराव शिंदे आहे आणि मी MPSC प्रिपरेशन करतो. हे खरं तर एकदम चुकीचं आहे. जे सोनम वांगचुक हे जे उपोषणाला बसलेले होते ते 21 दिवसापासून उपोषणाला होते. आणि जे दिल्ली पोलिसांनी केलं ते सरासरी चुकीचं आहे. आणि जे आता दीपक सर आहे तर त्यांच्यावर जे छाई फेकण्यात आलेली आहे ते पण चुकीचं आहे. कारण की जो व्यक्ती बाहेर देशातून आपल्या विद्यार्थ्यासाठी उपोषणाला बसलेला आहे त्याचंवालं जे काही तिचा कारोबार आहे ते सोडून जे इथं आलेले आहे, तरी आपण काही राजकारणी लोक त्याला सपोर्ट न करता त्याच्यावर वेगळंच काहीतरी करत आहे. तरी आपण सगळ्यांनी या गोष्टीवर ध्यान देऊन त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. आणि आम्ही स्वतः अमरावतीमधून जंतर मंतरसाठी इथून रवाना होत आहे. तर या गोष्टीवर राजकारण चालू आहे, विद्यार्थ्यावर कमी लक्ष देणं चालू आहे आणि राजकारण प्रत्येक गोष्टीतनी घुसत आहे. तरी या गोष्टींना सगळे जे नेते वगैरे आहे राजकारण जे करते तर त्यांनी या गोष्टी न करता आपल्या विद्यार्थ्यावर ध्यान द्यावं असंच आमचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. जनता पार्टी खरं तर हे एक विद्यार्थ्यासाठीच निघालेला पक्ष आहे. पण तरी आपण त्या हिशोबानं त्यांच्याकडं न पाहता जे आमच्या मागण्या आहे, जे नीटसाठी या गोष्टी झालेल्या आहे, एक्झामसाठी पेपर फुटीसाठी, तर आमचं एकच म्हणणं आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे किंवा या जे पेपर फुटीबद्दल होत आहे त्यांना काहीतरी असं न व्हावं असं काहीतरी करावं.